present us with a speech. Please give him a big round of applause, all of you. थँक यू मॅम. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करतो. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या वंदन करतो. आज पंडित स्पीड स्कूल येथे विद्यार्थ्यांना लीडरशिप त्यांच्या मनामध्ये कशी तयार होईल हा उद्देश घेऊन एक सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन वंडर किड्सने या ठिकाणी आयोजित केलं. पालकांना या ठिकाणी बोलवून मुलांचं कौतुक करण्याची संधी, पाहण्याची संधी त्यांना सुद्धा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी सर्वांचे, वंडर किड्स परिवाराचे मी आभार मानतो. मी अकोला जिल्हा पोलीस दलाचा एक सदस्य आहे. पोलीस हवालदार गोपाल मुकुंदे माझं नाव आहे. मी मागं जर बोर्ड पाहिलं असेल आपण तर मी विद्यार्थी सुरक्षा आणि सुरक्षात्मक उपाययोजना या विषयावर काम करतो. वंडर किड्स परिवाराने या शाळेवर माझा जो संबंध आहे हा काही आताचा आहे असं नाही. यापूर्वी सुद्धा मी या ठिकाणी आलेलो होतो आणि आपल्या सर्वांच्या त्या बालकांसोबत, ते बालक आज इथं नाही आहेत, ते ग्रॅज्युएशनच्या वर गेले असतील सर असं मला वाटते, तर त्या बालकांसोबत मी संवाद साधलेला आहे. तर माझी सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना आणि त्यांच्या मातांना विनंती आहे की वंडर किड्स परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जव घाव साहसी टाकीचे, जव घाव साहसी टाकीचे, तव देवपण येई तुला. हे एक भजन आहे तुकडोजी महाराजांचं आणि भजनामध्ये महाराजांनी सांगितलेले आहे जोपर्यंत आपल्या शरीरावर एखाद्या दगडावर घाव टाकले जाणार नाही तोपर्यंत त्याला देव पण येणार नाही. त्याच युक्तीप्रमाणे आजचं जे कार्यक्रमाचं आयोजन आहे, या आयोजनाच्या मागचा उद्देश सुद्धा जो आहे, आपल्या विद्यार्थ्यांना घडवायचं असेल, काहीतरी नवीन त्यांना बनवायचं असेल तर त्यांच्यावर काहीतरी घाव त्यांना आपल्याला टाकावं लागणार आहे आणि ते घाव असणार आहेत संस्काराचे. आणि संस्काराच्या गावामधूनच आपल्या मुलांमध्ये ते गुण उपजत होतील आणि आजचे जे लहान लहान मुलं आहेत ते पुढे उद्याचं भविष्य होतील. त्यामुळे जे काही बाळकडू बालवयामध्ये द्यायला पाहिजे ते बाळकडू आजच्या या स्कूलच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. याबद्दल मला खरोखर सर आज आनंद होत आहे. असं बाळकडू जर मला आमच्या लहानपणी भेटलं असतं तर आज मी याच्यापेक्षाही मोठ्या ठिकाणी असतो. पण आमच्या वेळेला असं काही नव्हतं. परंतु आज आपले मुलं हे भाग्यवान आहेत की यांना वेगवेगळ्या पद्धतीचं स्टेज डेअरिंग, वेगवेगळ्या पद्धत. आता या ठिकाणी सर्वच्या सर्व मुलं इंग्लिश बोलले, यांचे वडील किंवा आई इंग्लिश बोलत असेल असं नाही, परंतु मुलांनी एकदम चांगल्या पद्धतीनं स्टेजवर येणे आणि आपलं इंग्लिशच्या माध्यमातून बोलणं हे फार मोठं आपल्यासाठी एक आनंदाची, कौतुकाची बाब आहे. आणि आपल्या मुलांचं कौतुक आपल्या हातून होणे हा सुद्धा एक सौभाग्याचा भाग आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे मी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला घेऊन काम करतो. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला घेऊन काम करत असताना बऱ्याचशा अडचणी, बऱ्याचशे आपल्या पालकांच्या समोर बऱ्याचशा काही गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टी करणं आता काळाची गरज झालेली आहे. सध्या स्थितीमध्ये आपण जर परिस्थितीचा विचार जर केला तर बालकांच्या किडनॅपिंगच्या प्रकारामध्ये, लैंगिक शोषणाच्या प्रकारामध्ये किंवा त्यांच्या सोबत होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या प्रकारामध्ये भरपूर अशी वाढ झालेली आहे. आणि ती वाढ कमी करण्याच्या उद्देशातून आमचे पोलीस अधीक्षक श्री अर्चित चंडक सर यांच्या संकल्पनेतून मिशन उडान या नावाची एक मोहीम अकोला जिल्हा पोलीस दलाने हाती घेतलेली आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत त्यांच्या सुरक्षेचे गोष्टी त्यांना आम्ही सांगत असतो. आणि विद्यार्थी जर सुरक्षित राहिला तर आपला अकोला, आपलं गाव, आपलं शहर आणि आपला महाराष्ट्र आपल्याला सुरक्षित करता येईल. म्हणून बालस्नेही एक प्रकारची आपली संकल्पना आम्ही राबवत आहोत. विद्यार्थ्यांना, विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षित कसं होईल, सुरक्षितता प्रदान कशी करता येईल यासाठी आम्ही नेहमी धडपडत असतो. बऱ्याचशा ठिकाणी शाळा कॉलेजच्या माध्यमातून आम्ही जात असतो. आज सुद्धा या ठिकाणी माझा या ठिकाणी बोलण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे. परंतु आजच्या दिवशी या ठिकाणी पालक सुद्धा उपस्थित आहेत. पालकांचं सुद्धा जबाबदारी आता वाढलेली आहे. आपण कौतुक करत असताना आपल्या मुलाचं कौतुक आपण कमी करतो आणि बाजूच्या मुलाचं कौतुक जास्त होते. माया पाहिलं त्याले, त्या पाटलाच्या पोराने पाय किती मार्क भेटले, तू पाय बाहेर काहीच कामाचा नाहीस तू, नाही का. कळत न कळत आपण आपल्या मुलांना दुसऱ्याच्या
दुसऱ्याच्या गोष्टी सांगून आपल्या मुलाला आपण कमजोर करत असतो. आजच्या दिवशी मी जास्त वेळ सर घेणार नाही, फक्त पालक आहेत म्हणून मी हा पॉइंट एक क्लिअर करू इच्छितो. आपला मुलगा काही छोटा नाही, याला जे दिलेला बुद्धी आहे ही बुद्धी काही कमी नसते, परंतु आपण दुसऱ्याला सांगून माझा मुलगा कमी आहे, तुला काय समजते, त्याला काय किती येते, असं करू नका. आपल्या मुलाला आपण मोटिवेट करत असताना माझा मुलगा हुशार आहे, त्याला अजून पाठ होत नसेल पण तरी सुद्धा त्याला तुम्ही हॅमरिंग करा, महापोरगा हुशार आहे, महापोराला सगळं येते, महामुलगा स्मार्ट आहे, महापोराला सगळं काही येते, माय एबीसीडी किती पटापटा म्हणते, महापोरासारखी कोणालाच येत नाही. अशा पद्धतीनं मुलाला जर मोटिवेट केलं आपण तर नक्कीच मुलं म्हणतील नाही माझ्या आईनं ना मला मस्त म्हटलं, माघारी माझी आजी आली बापू, मग आजीने सांगितलं मा मायनं की पाय किती चांगल्या पद्धतीनं मला येते, पाय मी की हुशार आहो की नाही, मला पहिले येत नव्हतं पण माय रोज म्हणते हुशार आहे हुशार आहे हुशार आहे हुशार आहे, असं करता करता माय मला सगळंच काही येते आता मायनं सांगितलं. पण आपण काय करतो, कळत नकळत आपल्या मुलाला आपण थोडस कमजोर करून टाकतो आणि मग तो जाऊ दे ना माहीत कुणी म्हणते तुला काही येत नाही आहे ना रे. तर अशी न होता आपण आपल्या मुलांमध्ये मोटिवेट त्यांना करायला पाहिजे, ही अत्यंत महत्वाची गोष्ट एक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, एक मी आमच्या शाळा कॉलेजमध्ये टास्क देतो. आजच्या या काळामध्ये विद्यार्थ्यांना जे अन्याय अत्याचाराचा प्रकार आहे, अन्याय अत्याचाराच्या प्रकाराच्या मागे जर आतमध्ये जर आपण गेलो तर त्यामध्ये आहे मुलांसोबत पालकांचं बॉन्डिंग नाही. म्हणजे बाबू काय म्हणते बाप ऐकत नाही, बाबू काय म्हणते माय ऐकत नाही, मग बाबू दुसराच कार्यक्रम चालू करते. तर आम्ही बॉडीगार्ड नावाची एक संकल्पना आहे, गुट्टच बॅटच समजून सांगत असताना चांगला स्पर्श कोणता आहे, वाईट स्पर्श कोणता आहे आणि चांगला स्पर्श कसा असला पाहिजे, वाईट स्पर्श कसा असला पाहिजे आणि वाईट स्पर्श जर कोणा केला तर मग कोणाला सांगायला पाहिजे. तर आम्ही 3 स्टेप मध्ये सांगत असतो विद्यार्थ्यांना. बॅटच म्हणजे काय, तर छाती सुची जागा शीची जागा या ठिकाणी जर कोणी जाणून बुजून स्पर्श करत असेल तर तो वाईट स्पर्श आहे. पण वाईट स्पर्श सांगितल्यानंतर हा स्पर्श जर आपल्यासोबत जर कोण केला तर आपण आपल्या घरी आपल्या बॉडीगार्डला सांगायला पाहिजे. शाळेमध्ये शिक्षक आपले बॉडीगार्ड असतात, घरी आपली मम्मी पप्पा आपले बॉडीगार्ड असतात आणि झालेली सगळी गोष्ट मम्मी पप्पांना सांगायला पाहिजे. आपला मुलगा छोटा आहे, त्याला काही समजत नाही, पण एखादा काका जर आपल्या घरी येत असेल, गप्प बसत असेल, आपला त्या काकाला पाहून आपला मुलगा जर पळून जात असेल, कुछ तो भी काला है, त्याला पाहून तो का घाबरतो हा प्रश्न आपल्या मनामध्ये तयार झाला पाहिजे. आणि जर तो घाबरत असेल त्याचं कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. म्हणून बॉडीगार्डची संकल्पना आपण एक प्रभावी बॉडीगार्ड आपण बनावे अशी माझी सर्वांना विनंती आहे. आपण ज्या मुलांसोबत संवाद साधत असताना मी आता नेहमी सांगतो, यानंतर पोट्यो होमवर्क करायचं नाही. पोट्टे एवढे खुश होतात मॅडम, माय होमवर्क करायचं नाही, पोलीस काकांनी सांगितलं नाही का. पण होमवर्क करायचं नाही तर मग काय करायचं, घरी जायचं, कारण आई वडील ऐकून घ्यायला तयार नाही. म्हणून आम्ही या नवीन मुलांना नवीन टास्क देणे आमचं चालू केलेलं आहे. होमवर्क करायचं आहे, पण जोपर्यंत मम्मी पप्पा होमवर्क करणार नाही तोपर्यंत आपण होमवर्क करायचं नाही. मग आता होमवर्क कोणता असणार, मग यांना आम्ही सांगतो बॉडीगार्ड या नात्यानं आपले मम्मी पप्पा आपले कोण आहे, बॉडीगार्ड आहे. कोण आहे, बॉडीगार्ड आहे आणि आपले ते सुरक्षा रक्षक आहे, सुरक्षा कवच आहे. त्यामुळे आपल्या सोबत जर वाईट झालेलं असेल, आपल्या सोबत जर चांगलं झालेलं असेल, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी बॉडीगार्डला सांगायला पाहिजे. मग घरी जायचं, ए बट्टो, बॉडीगार्डला काय सांगायचं आजपासून, ए मम्मी कम हिअर, पप्पा कम हिअर, सिट डाऊन. आज आमच्या इथं पोलीस अंकल आले होते आणि त्यांनी मला सांगितलं होमवर्क मी जोपर्यंत तू माझं होमवर्क ऐकणार नाही तोपर्यंत मी होमवर्क करणार नाही. मग होमवर्क कोणतं असणार तुमचं, सकाळी उठल्यापासून, सकाळी झोपेतून उठल्यापासून डबल घरी झोपीपर्यंत जेवढ्या काही गोष्टी आपल्या सोबत होतात, ए मामा, चांगल्या असो की वाईट असो, त्या गोष्टी सगळ्याच्या सगळ्या कोणाला सांगायच्या आहे, कोणाला सांगायच्या आहे, कोणाला सांगायच्या आहे, बॉडीगार्डला सांगायचे. शाळेमध्ये आपले बॉडीगार्ड कोण आहेत, तर शाळांमध्ये शिक्षक बॉडीगार्ड आहेत, मॅडम आपले बॉडीगार्ड आहेत. घरी आपले बॉडीगार्ड कोण आहेत, मम्मी आणि पप्पा. त्यांना बोलायचं, त्यांना म्हणायचं मम्मी तू माझी बॉडीगार्ड आहे. काय म्हणतात, मम्मी पप्पा तुम्ही माझे कोण आहे, बॉडीगार्ड आहे. माझ्यासोबत जर चांगलं झालं ना हे मी तुम्हाला सांगेल,
आणि माझ्यासोबत जर वाईट काही घडलं ना, हे मी तुम्हाला सांगत जाईल. आणि रोज अभ्यास करायच्या अगोदर मम्मी पप्पाला बोलवायचं आणि सकाळपासून सांगायचं, मी झोपेतून उठली, मग मी तोंड नाही धुतलं, चहा नाही पेली, तशी शाळेत गेली, अंग नाही धुतलं तरी मी शाळेत घुसली, नाही का. मग जनगण मन झालं, पहिला पाठ झाला, दुसरा पाठ झाला, तिसरा पाठ झाला, नंतर मग आहे ना मला आठवाला काका भेटला होता, त्यानं मला चॉकलेट दिलं, मग ती मावशी जिंकली होती, तिनं मला चारण दिले, पोंगा पंडित खाल्ले मी, आहे ना. अशा प्रत्येक गोष्ट एक आणि एक गोष्ट आपल्या मम्मी पप्पाला जाऊन सांगायची, रोज सांगायची. आणि मम्मी पप्पांना सुद्धा माझी विनंती आहे, आपला मुलगा दिवसभरात त्यानं काय केलं, दिवसभरात त्यानं काय केलं हे त्यानं तुम्हाला सांगितलं पाहिजे, सगळंच सगळं. पण हे पुढचे जरासे मोठे जे आहेत, 8वी 9वी 10वी किंवा 7वी 8वी ते पुढे जरासे बदमाश असतात, सांगतील आज मुले तयार करायचं असेल, यांना आपल्या पालकत्वाची गरज आहे. आणि सद्यस्थितीमध्ये हे होणे काळाची गरज झालेली आहे. म्हणून मुलांना सुद्धा आम्ही अशा पद्धतीचा टास्क जर देत असेल तर आपलं सुद्धा काम आहे की मुलांचं ऐकावं. मुलं सांगतात सगळं, पण आपल्याला वेळ नाही, आपल्याला टाइम नाही. परंतु आपण सगळे पालक या ठिकाणी जे आज आलेले आहेत हे खरोखर मी भाग्यवान पालक आपल्याला समजतो. आपुलिया इथं असे जो जागता धन्य माता पिता तयाची या पुढी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटते देवा, हे तुकाराम महाराजांनी म्हटलेले अभंगातून म्हटलेले आहेत. आणि खरोखरच आपण या ठिकाणी आलेले आहेत, आपण सर्वचे सर्व भाग्यवान आहात. त्यासाठी सर्वांनी आपल्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि आजपासून आपण शपथ घ्या, मुलांनी ज्या पद्धतीने शपथ घेतली त्या पद्धतीने आपण सुद्धा शपथ घ्या की माझ्या मुलांसोबत कुठल्या प्रकारचं वाईट होणार नाही, चांगलं त्याच्यासाठी करण्यासाठी मी प्रयत्न करेल, त्याला कुठल्या प्रकारचं त्याचं बालपण मी हिरवून घेणार नाही आणि चांगल्या गोष्टीसाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील. अशा पद्धतीची एक शपथ आपण पालकांनी सुद्धा या ठिकाणी घ्यावी. अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे मी एक सदस्य या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो, पोलिसांचे काही हेल्पलाईन नंबर आहेत, त्यामध्ये 1098 नंबर ह्या मुलांच्या जवळजवळ असेल, 112 नंबर जो आहे तो सुद्धा या मुलांच्या पाठ असेल. या हेल्पलाईन नंबरच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही पोलीस वाल्यापर्यंत पोहोचू शकता. आपल्या होण्याचा प्रयत्न असेल तो थांबवण्याचं काम आपलं आहे. अन्याय अत्याचार झालेला असेल तर त्याला वाचा फोडण्याचं काम सुद्धा पालकांचं आहे. आपण गप्प न बसता आपल्या कुठल्या प्रकारचं कायदेशीर दृष्ट्या कुठल्या प्रकारची बदनामी आपली होत नाही, कुठल्या प्रकारचं नाव आपलं कुठल्या प्रकारची गुप्तता त्यामध्ये ठेवले जाते हे मी आजच्या प्रसंगी सांगू इच्छितो. अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे आपण आज मला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. मी जास्त वेळ घेत नाही. मी मॅडम दोन मावश्या व मी 2-3 तास बोलतो या पोटी सांगत, त्याबद्दल काही टेन्शन नाही. हा कार्यक्रम जो असते मला लंबा चालते. मग याला बूट काय, बॅट काय, मग बॉडीगार्ड काय, मग संकट कसं येते रे, मग काय होते रे, मग असं चालत राहते आमचं. तर आमचे हे नन्हे मुन्ने बच्चे बहुत प्यार के कच्चे है हमारे साथ में. त्यामुळे मी आज तुमचा वेळ जास्त घेत नाही, कारण तुम्ही सकाळपासून आलेले आहे. मी सुद्धा थंडीत आलो. पहिले तर मला म्हणत नव्हतं तरी यायचं, पण मी म्हटलं माझ्याकडे पोट्टे आहे तर मला जास्त लागेल म्हणून मी आलो, कारण कामही आहेत. आता आजच मी तुम्हाला सांगू इच्छितो, एक करोजी या नावाचा मुलगा जो होता अकोल्यामधला, जो हरवला होता, त्याच्या अथक प्रयत्नानंतर आज तो मुलगा आम्हाला पंढरपूर या ठिकाणी सापडला. छोटा बच्चा होता, घरून निघून गेला. राग आला म्हणा किंवा काय आलं म्हणा, स्वतः घरून निघून गेला आणि रेल्वेमध्ये बसून तो पंढरपूरला गेला. पंढरपूरला गेल्यानंतर पूर्ण अकोला पोलीस प्रशासनला इथं पूर्ण महाराष्ट्र पोलीस प्रशासन कामाला लागलं आणि त्या मुलाच्या शोधामध्ये आम्हाला अहोरात्र प्रयत्न करावे लागले, टीम नेमाव्या लागल्या आणि ते कुठं यशस्वीता आम्हाला भेटली की ते मुलगा आज पंढरपूरवरून आम्ही आणलेला आहे. त्याचा कार्यक्रम सुद्धा आता थोड्या वेळातच माननीय अर्चित चांडक सरांच्या प्रेस कॉन्फरन्सचं सुद्धा आयोजन आहे. तर अशा पद्धतीच्या आपल्याला गडबड आली, आपल्याला राग आला, हा राग नॅचरल असते का? नैसर्गिक राग नसते. म्हणून आपल्याला जर राग आला तर 1-2-100 लोक म्हणायचं. मम्मीनं जर म्हटलं ना अरे बदमाशपणा करतो काय, नाही का असं म्हणायचं नाही. राग जर आला तर तो काय मिनिटाचा असते, 2 मिनिटाचा राग असते. परंतु असं जर काही झालं तर सगळे परेशान होत असतात. म्हणून कुठून तरी न जाता आपल्या बॉडीगार्ड सोबत आपण चांगल्या पद्धतीचा संवाद साधावा, चांगल्या पद्धतीच्या गोष्टी कराव्या, आपण सर्व सुरक्षित राहावे, एवढंच या प्रसंगी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल इंगळे सरांचा खूप खूप आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद. थँक्यू सर.
सरांचं बोलणं आपल्या सर्वांना अतिशय मनापासून आवडलं. चल आणि मलाही सरांची आठवण आहे 2018 मध्ये सर आपल्या शाळेमध्ये व्हिजिट केली होती. त्यामध्ये मुलींच्या सुरक्षिततेसंदर्भात